यामध्ये एका वाक्यात उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. पहिला प्रश्न, त्रिसमुद्र तोय पीत वाहन याचा अर्थ काय? त्रिसमुद्र तोय पीत वाहन याचा अर्थ ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्रांचे पाणी प्याले आहे त्याला त्रिसमुद्र तोय पीत वाहन असे म्हणतात. दुसरं, भारतीय संस्कृतीचा पाया कोणी घातला? सिंधू संस्कृतीने भारतीय संस्कृतीचा पाया घातला किंवा भारतीय संस्कृतीचा पाया सिंधू संस्कृतीने घातला, या पद्धतीनेही तुम्ही लिहू शकता. तिसरा प्रश्न, कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव काय? कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव कुंतल होय. अशा पद्धतीने आपण एका वाक्यात उत्तरे इथे लिहिलेली आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. चतुरंग सैन्य व सध्याचे सैन्य दल, चतुरंग सैन्य दल व सध्याचे सैन्य दल यातील फरक लिहा. चतुरंग सैन्य दल म्हणजे काय? त्यात कोणकोणते दल आहेत बघूयात. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ यांचा चतुरंग सैन्य दलात समावेश होतो. सध्याच्या सैन्य दलामध्ये नौसेना, वायुसेना आणि लष्कर सेना यांचा समावेश होतो आणि हा फरक या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2, दिल्ली जवळील मेहरौली येथील लोहस्तंभ प्राचीन भारतीयांच्या तंत्रज्ञान प्रगतीचे प्रतीक का मानले जातो? याचे उत्तर इथे आपल्याला लिहायचे आहे. कारण दिल्ली जवळील मेहरौली येथील लोहस्तंभ हा 1500 वर्षांहूनही अधिक जुना आहे, तरीही तो गंजलेला नाही. त्यामुळे तो भारतीय तंत्रज्ञान प्रगतीचा प्रतीक मानला जातो. बघा, सविस्तर असे कारण येथे आपण नोंदवायचे आहे आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे अचूक लिहायची आहे. व्हिडिओ तुम्ही पॉज करूनही बघू शकतात, वाचू शकतात. पुढील प्रश्न क्रमांक 3, वर्गीकरण तुम्हाला करायचं आहे. ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी या सर्व साधनांची तुम्हाला भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधनांमध्ये वर्गीकरण करायचे आहे. प्रथम बघूयात भौतिक साधने. भौतिक साधनांमध्ये मातीची भांडी, मणी, नाणी आणि स्तूप या साधनांचा समावेश येथे होईल. वरील दिलेल्या पर्यायांमधूनच तुम्ही साधनांची नावे घ्यायची आहेत. लिखित साधने, ताम्रपट, प्रवास वर्णने, ओवी, शिलालेख, वैदिक साहित्य या साहित्याचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो. आणि मौखिक साधने, मौखिक साधनांमध्ये लोककथा, ओवी, पोवाडा, भजन या पद्धतीने मौखिक साधनांमध्ये यांचा समावेश होतो. पुढील प्रश्न क्रमांक 4, चित्र पहा व थोडक्यात माहिती लिहा. चित्र पाहून ते कशाचे आहे हे तुमच्या लगेच लक्षात आले असेल. त्याविषयी माहिती लिहूया. सम्राट अशोकाने उभारलेल्या सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते. त्या स्तंभावर चारही बाजूला सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात आणि ही आपल्या भारताची राजमुद्रा आहे. भारताच्या राजमुद्रेविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची आहे. यात अजूनही माहिती तुम्ही समाविष्ट करून तुमचे उत्तर लिहू शकतात. उत्तर तुम्ही सविस्तरपणे वाचा, समजून घ्या आणि लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 5, यामध्ये आपल्याला विचार करा असा प्रश्न आहे. त्यामध्ये योग्य ठिकाणी योग्य शब्द उत्तरे लिहायची आहेत. स्थानिक शासन संस्था. स्थानिक शासन संस्थेचे 2 प्रकार आहेत, ग्रामीण व शहरी. ग्रामीण प्रकाराचे 3 प्रकार आहेत. प्रथम आहे जिल्हा परिषद, जी जिल्हा स्तरावर असते. तालुका स्तरावर पंचायत समिती असते आणि गाव स्तरावर ग्रामपंचायत असते. या पद्धतीने ग्रामीण शासन संस्थेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत येते. शहरी शासन संस्था
यामध्ये देखील 3 संस्था आहेत. शेवटची संस्था येथे आपल्याला दिलेली आहे महानगरपालिका. पहिल्या 2 आपल्याला येथे लिहायच्या आहेत. नगरपंचायत आणि नगर परिषद या शहरी शासन संस्था आहेत. नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. आता जिल्हा न्यायालय यातील 2 घटकांची, 2 प्रकारांची नावे इथे तुम्हाला लिहायची आहेत. स्थानिक शासन संस्थांनंतर जिल्हा न्यायालयामध्ये दिवाणी न्यायाधीश व सत्र न्यायाधीश हे 2 प्रकार या ठिकाणी येतात. अचूक उत्तर तुम्ही चौकटीत लिहायचे आहे. तुमचे उत्तर नोंदवायचे आहे. या पद्धतीने आपण आपली उत्तरे इथे नोंदवा आणि तुमचा अभ्यास करत राहा. बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रसंगी तू काय करशील? कचरा वेचकांना तुमच्या घरातील कचरा देताना. तुम्ही काय कराल हे तुम्हाला लिहायचे असल्याने तुमच्या मनातील कोणतेही विचार तुम्ही लिहिले तरी ते अचूक येतील. कचरा वेचकांना माझ्या घरी कचरा देताना मी ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देईल. या पद्धतीने मी येथे उत्तर नोंदले आहे. तुम्ही तुमचे उत्तर अवश्य लिहा. दुसरा प्रश्न. शेजारचे काका पिण्याच्या पाण्याचा वापर गाडी धुण्यासाठी करत आहे. तर तुम्ही त्या प्रसंगी काय कराल हे तुम्हाला लिहायचे आहे. बघा, त्या प्रसंगी करावयाचे अनेक कल्पना इथे येऊ शकतात. त्यामध्ये मी लिहिलेले आहे, शेजारच्या काकांना जाऊन मी सांगेल की पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करू नका, कारण काही ठिकाणी पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही आणि आपण गाडी धुण्यासाठी पाणी वापरतो आहोत. त्यामुळे त्यांना आपण विनंती करू शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. तिसरा प्रश्न. तुमच्या परिसरात अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे, त्यावेळी तुम्ही काय कराल? तर मी प्रशासनाला त्याविषयीचा तक्रार अर्ज देईल आणि त्याची दुरुस्ती करून घेण्यास सांगेल. या पद्धतीने आपण इतिहास या विषयाची उत्तर चाचणी येथे सोडविलेली आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार कोणते ते लिहा. महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. महाराष्ट्रात बेसॉल्ट खडक, ग्रॅनाइट खडक, जांभा खडक आणि स्तरित खडक हे खडकांचे प्रकार आहेत. प्रश्न दुसरा. प्राथमिक व्यवसायांची 3 उदाहरणे लिहा. या ठिकाणी प्राथमिक व्यवसाय 3 उदाहरणे तुम्हाला लिहायची आहे. त्यामध्ये आपण दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मासेमारी इत्यादी व्यवसाय लिहू शकतो. कोणतेही 3 व्यवसाय तुम्ही लिहायचे आहेत. तुम्हाला माहित असलेले व्यवसाय देखील तुम्ही येथे समाविष्ट करा. प्रश्न तिसरा. वृत्तजाळी कशी तयार होते ते लिहा. पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांची मिळून वृत्तजाळी तयार होते. पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांची मिळून. हे पूर्ण वाक्यात उत्तर तुम्ही लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 4. हवेची मुख्य अंगे कोणती आहेत ते लिहा. हवेची प्रमुख अंगे ती पुढील प्रमाणे आहेत. तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, वृष्टी ही हवेची मुख्य अंगे आहेत. या पद्धतीने आपण आपली उत्तरे येथे नोंदवली आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. प्रश्न दुसरा. जोड्या जुळवायच्या आहे. यामध्ये तुम्हाला वाक्य आणि चित्र दिलेले आहे. वाक्यांचा चित्रांशी संबंध येथे तुम्हाला लावायचा आहे. खाऱ्या पाण्यापासून मिळणारा पदार्थ, तापमान मोजणे, ऊर्जा साधने आणि नैसर्गिक संसाधने. यामध्ये खाऱ्या पाण्यापासून मिळणारा पदार्थ मीठ, तापमान मोजणे तापमापी, ऊर्जा साधने इथे दिली आहे पवनचक्की पवन ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने यामध्ये वृक्ष दाखविलेले आहेत. चित्र पाहून तुम्हाला त्यांची उत्तरे सहज येणार आहेत. तुम्ही जोड्या जुळवायच्या आहेत आणि अचूक जोड्या या ठिकाणी जुळवायच्या आहेत. अतिशय सोपा असा हा प्रश्न या ठिकाणी आहे.
बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील खडकांचे प्रकारानुसार तुम्हाला वर्गीकरण करायचे आहे. अग्निजन्य खडक, गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक. अग्निजन्य खडकामध्ये प्रकार येतात बेसाल्ट आणि प्युमिस. यामध्ये वरील कंसात दिलेल्या प्रकारांमधीलच प्रकार तुम्हाला घ्यायचे आहेत. गाळाचे खडक, वाळूचा खडक आणि चुनखडक हे 2 प्रकार त्यामध्ये येतात. आणि रूपांतरित खडक, रूपांतरित खडकाचे प्रकार हिरा आणि संगमरवर. या पद्धतीने तुम्ही खडकांचे प्रकारानुसार वर्गीकरण करायचे आहे. बघूयात पुढील प्रश्न क्रमांक 4. ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे त्या देशाची नावे लिहा. विषुववृत्त गेलेल्या देशांची नावे आफ्रिका, दक्षिण अमेरिका, युगांडा, केनिया अशा 13 देशातून विषुववृत्त गेलेले आहे. तिसरा प्रश्न. थंड हवेच्या प्रदेशात कोणते व्यवसाय करता येतील ते लिहा. थंड हवेच्या प्रदेशातील व्यवसाय तुम्हाला माहितीच आहे. थंड प्रदेशात आपण उबदार कपडे विकणे, ड्रायफ्रुट्स विकणे, गरम हवेची यंत्रे विकणे इत्यादी व्यवसाय करता येतील. तुम्हाला माहित असलेले व्यवसाय नक्की समाविष्ट करा. चौथा प्रश्न. विजेची बचत करण्यासाठी तू काय करशील ते लिहा. विजेची बचत आपण प्रत्येकानेच करायची आहे. विजेची बचत करण्यासाठी मी घरातील सर्व विजेच्या उपकरणांची बटणे गरज नसताना किंवा गरज नसल्यास बंद ठेवीन. या पद्धतीने तुम्ही तुमचे उपाय येथे अवश्य नोंदवा. तुमच्या कल्पना येथे लिहा आणि तुमची स्वतःची उत्तरे नोंदविण्याचा प्रयत्न करा. नमुना दाखल उत्तरे तुम्हाला येथे दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. आणि हो, यापुढेही